33 कोटी देवांचा वास असलेले पिंपळ घरात लावणे अशुभ का? आपल्या धर्मात पिंपळाच्या झाडाला दैवी वृक्ष म्हटले जाते. या वृक्षामध्ये 33 कोटी देव वास करतात असे म्हटले आहे. गीतेत भगवान श्रीकृष्णाने या वृक्षाचे वर्णन स्वतःचा अवतार असे केले आहे आणि याच कारणास्तव पिंपळाचे झाड पूजनीय मानले जाते. लोक पिंपळाखाली दिवा लावून पिंपळावर जल अर्पण करून त्याची पूजा करतात. पण आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला ते कधीच लावायचे नसते. घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला ठेवलेली पिंपळ अशुभ का मानली जाते? चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वास्तविक घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड न लावण्याचे कारण वैज्ञानिक आहे. पिंपळाचे आयुष्य खूप मोठे असते आणि एकदा ते कुठेतरी लावले की हळूहळू त्याची मुळे जमिनीत खोलवर पसरतात. अशा स्थितीत घराची जमीन आणि भिंत फाडून पिंपळाचे झाड बाहेर पडतो. यामुळे घराचे नुकसान खूप होते. त्यामुळे हे घरामध्ये न लावण्याचा सल्ला दिला जातो आणि तो लावणे अशुभ मानले जाते. पण जर तुम्हाला त्याची सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात अनुभवायची असेल तर तुम्ही एका कुंडीत पिंपळाचे झाड रोप लावू शकता. कुंडीत लावल्यानंतर रोज पाणी घालून त्याची पूजा करावी. याने तुम्हाला या झाडाचे शुभ फळही प्राप्त होतील आणि तुमच्या घराला कोणतीही हानी होणार नाही. मंडळी, पिंपळाचे झाड उपटणे किंवा तोडणे शुभ नाही. अनेक वेळा घराच्या भिंतीवरच पिंपळाचे झाड उगवते. अशा परिस्थितीत ते उपटून टाकणे आवश्यक आहे, कारण यामुळे संपूर्ण भिंतीचे नुकसान होऊ शकते. पण पिंपळाचे झाड उपटणे शुभ मानले जात नाही. यामुळे घरात पितृदोष असतो असे मानले जाते. ही परिस्थिती टाळण्यासाठी पिंपळाचे झाड उपटल्यानंतर ते इतर ठिकाणी लावावे. भूत खरंच पिंपळावर असतात का? पिंपळाच्या झाडावर भूतांचा वास असतो असेही म्हणतात. पण हे भूत प्रत्यक्षात कोणी पाहिले आहे का? वास्तविक पिंपळाचे झाड हे 24 तास ऑक्सिजन देणारे आणि लोकांना जीवन देणारे झाड आहे. पूर्वीच्या काळी लोक इंधन जाळण्यासाठी झाडे तोडत असत. पिंपळाचे झाड तोडण्यापासून वाचवण्यासाठी भूताची भीती पसरवली होती. शास्त्रामध्ये पिंपळाच्या मुळामध्ये ब्रह्मदेवाचे स्थान, मध्यभागी विष्णू आणि अग्रभागी शिवाचे स्थान दिले आहे. अथर्व वेदात लिहिले आहे की अश्वत्थ देवो सदन, अश्वत्थ पूजिते यात्रा पूजिते सर्व देवता. म्हणजेच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवतांची पूजा होते. पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणं आहेत, जी या झाडाची वैशिष्ट्ये आहेत. पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध असतो. पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भागवत गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थ अहम वृक्ष, ज्याने वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे. म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात. पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणं आहेत, जी या झाडाची वैशिष्ट्ये आहेत. पिंपळाच्या झाडाखाली गवत उगत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याचवेळी या झाडावर फळे उगत नाहीत. त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते. पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णाने त्याला आपले स्वरूप म्हटले होते. एका जुन्या आख्यायिकेनुसार महर्षी ददीची यांचे पुत्र मुनी पिंपलाद यांना आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला देवांकडून घ्यायचा होता. त्याचा कोप टाळण्यासाठी देवतांनी सांगितले की त्यावेळी शनिदेवाची दृष्टी ठीक नव्हती, त्यामुळे तोच खरा अपराधी आहे. हे कळल्यानंतर पिंपलद शनिदेवावर ब्रह्मास्त्र अग्नी करणार होते. तेव्हा शनिदेवाने त्यांच्यासमोर माफी मागितली आणि 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला त्रास देणार नाही अशी शपथ घेतली. मुनी पिंपलाद हे पिंपळाच्या झाडाशी संबंधित होते, कारण ते त्यांच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर पिंपळाच्या झाडाखाली वाढले होते. तेव्हापासून पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेवाचा कोप होत नाही. स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात. श्रीकृष्ण त्याच्या खोड्यात आणि नारायण स्वतः फांद्यावर वास करतात असे सांगितले आहे. याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवदेवता त्यांच्या पानांमध्ये वास करतात. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते. असे म्हटले जाते की पिंपळाचे वृक्ष एकाच वेळी सर्व पाणी सोडत नाही. एकदा झाडावर पाणी पडायला लागली की पाणी नवीन जन्म घेऊन येत असतात आणि ही साधी गोष्ट मृत्यू आणि जीवनाचे चक्र दर्शवते.
अशा प्रकारे याचा अध्यात्माशी संबंध आहे। मंडळी, तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।